हे मैद्याचे तेडे मेडे केलेले आहेत, पाहू शकता किती मस्त झालेले आहेत, एकदम खुसखुशीत. हे बघा खायला तर इतके स्वादिष्ट लागतात. तुम्ही हे स्नॅक्स म्हणून चहासोबत सुद्धा खाऊ शकता. दिवाळीतच नाही तर एरवी पण करून ठेवू शकता. पाहू शकता आवाज मस्त खुसूर खुसूर झालेले आहेत, आतून पोकळ. आणि कसे केलेले आहेत रेसिपी येणार आहे, नक्की पहा. करायला पण अवघड नाही, एकदम सोपी पद्धत आहे. श्री स्वामी समर्थ. 1 किलो मैदा घेतलेला आहे. आता हे मैदा चाळून वगैरे घ्यायची गरज नाही, कारण फ्रीजला ठेवलेला होता. यामध्ये जाळी किडा काहीच नाही आहे. फ्रीजला ठेवल्याने काय होतं, आळी किडा जाळं काहीच होत नाही. तर 1 वाटी ओवा घातलेला आहे, 1 वाटी जिरेपूड घातलेली आहे. तुम्ही सबंध जिरेसुद्धा घालू शकता. आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. आता छोटं पातेलं भरून गरम तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला. तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे, यामध्ये टाकलेलं आहे. चमच्यानं मिक्स करून घेणार आहे, कारण हाताला चटके बसतात, त्यामुळे चमच्यानंच मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इकडं आराध्या होती, मला बोलत होती, त्यामुळं मी तिच्यासोबत बोलत आहे थोडंसं. आता 4 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यानं काय होतं, छान खुसखुशीत तेडेमेळे होतात. आज आपण मैद्यापासून तेडेमेळे बनवणार आहोत. हे खायला खूप स्वादिष्ट लागतात. आता कोमट पाणी घेतलेलं आहे, कोमट पाण्याने उंडा मळून घ्यायचा आहे. थंड पण घेऊ शकता, पण कोमट पाण्याने जास्त खुसखुशीत होतात. आता यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा टाकला तर आणखीन जास्त खुसखुशीत होतात. तरी पण बेकिंग सोडाही टाकायची गरज नाही, असेच छान होतात, टेस्टी आणि खुसखुशीत होतात. थोडासा घट्ट उंडा मळून घेतलेला आहे आणि 1 ते 1.5 घंटा भिजत घातलेला आहे. त्यानंतर तेडेमेडे केलेले आहेत. पाहू शकता एकावर एक ठेवले, चिटकले तरीही काही हरकत नाही. तेलात टाकले तळायला की सुट्टे होतात एकदम जशास तसे. तर आता छान तळून घ्यायचं आहे. फुल गॅसवरच तळायचं आहे, मंद गॅस अजिबात करायचं नाही. हे करतानाच आपल्याला छान असे पातळ लाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून तळायला वेळ लागणार नाही आणि लवकर तळल्या जातात. खूप जाडसर लाटलेनं तळायला वेळ लागतो आणि तेल पण जास्त लागतं. आता सोडा, बेकिंग सोडा टाकलं ना तेल जास्त पिल्या जातं, पण हे अजिबात तेलकट होत नाहीत, काही नाही, एकदम छान खुसखुशीत होतात. चला तर मग आता हे काढून घेणार आहे. एक बॅच तळलेली आहे. आता हे तेडेमेडे कसे करायचे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ पाहून झाल्याच्या नंतर लाईक नक्की करीत जा बरं का, करायला खूप मेहनत लागते. हे पाहू शकता, असं बोट लावलं तर तेडेमेडे तुटत आहेत. आता ज्यांना कोणाला बिझनेस करायचा आहे त्यांनी याचा बिझनेससुद्धा करू शकता. म्हणजे 1 किलोमध्ये भरपूर अशी मोठी कढई भरून तेडेमेडे होतात आणि खायला स्वादिष्ट लागतात. त्यामुळं विक्री पण जास्त होते ह्याची आणि 1 ते महिनाभर खराब होत नाहीत. तुम्ही मधल्या भुकेसाठी मुलांना करूनसुद्धा देऊ शकता खायला. तर आता एक पोळी लाटून घेतलेली आहे, छान पातळ लाटलेली आहे आणि आपल्या डब्बीची काडी असते ना त्याच्या मदतीनं छान असे होल पाडून घेतलेले आहेत. तुम्ही काट्याच्या चमच्यानं सुद्धा पाडू शकता. आणि छान अशा पातळ पातळ लंब्या पट्ट्या कट करायच्या आहेत, अर्धा इंचाच्या. त्यानंतर त्या लंब्या पट्टीमध्ये 2 किंवा 3 करायचे आहेत आणि ते तळायला घ्यायचे आहेत. पाहू शकता, करायला पण वेळ लागत नाही आणि काढायला पण वेळ लागत नाही. एकदम छान असे लंबे आणि दिसायला पण खूप छान दिसतात, खायला पण तेवढेच स्वादिष्ट लागतात. जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर नक्की याचा करू शकता. ऑनलाईन करायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा करू शकता आणि असं बेकरीवरसुद्धा तुम्ही विकू शकता हे करून. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. डिटेल्स रेसिपी सांगितलेली आहे, नक्की फॉलो करा. श्री स्वामी